आज संपूर्ण महाराष्ट्राची सकाळ ही पावसाने झालेली आहे आणि विशेषतः मुंबईसह कोकणामध्ये पावसाने तुफान बॅटिंग काल रात्रीपासून सुरू केली आहे। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे। नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहू लागले। मुंबईला देखील तुफान पावसाने झोडपून काढले। पावसाचा मुंबईतल्या लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला। तर सध्या कोकण आणि मुंबई दोन्ही ठिकाणची ही दृश्य काल रात्रभर मुसळधार पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे कोकणवासियांची आणि मुंबईकरांची देखील आजची सकाळ ही अनेक अडथळ्यांची शर्यत ठरते आहे। कोकणामध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। तर कशा प्रकारे पाण्याचा जोर रात्रीतनं वाढलेला आहे याची दृश्य स्क्रीनवर डाव्या बाजूला आपण पाहतो आहोत। तर मुंबईला देखील काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने आज सकाळपासून जेरी सांडलेला आहे। विशेषतः वेगवेगळ्या लोकल रेल्वे स्थानकांवर पाणी साचल्यामुळे सकाळपासूनच लोकल वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। अनेक सखल भागात देखील सध्या पाणी साचलेलं आहे। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या शाळांना या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांना कुठलाही धोका निर्माण होऊ नये आणि या पुराच्या पाण्यामध्ये विद्यार्थी अडकू नयेत या पार्श्वभूमीवर मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधल्या शाळांना तातडीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर मुंबईमध्ये काल रात्रीपासून पावसाने तुफान बॅटिंग सुरू केली आहे। या धुवाधार पावसामुळे मुंबईतल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय। पावसाचा परिणाम मुंबईच्या रेल्वे सेवेवर देखील झालाय। दादर रेल्वे स्थानकात पाणी साचल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये। अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचलंय, त्यामुळे रेल्वे उशिराने धावत आहेत। यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो। आठवड्याचा आज पहिला दिवस आहे आणि सकाळी सकाळी मोठ्या संख्येने मुंबईकर लोकल रेल्वेचा आसरा घेऊन, लोकल रेल्वेची मदत घेऊन आपापल्या इच्छित स्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात। मात्र आठवड्याची सुरुवातच आज रखडमपट्टीने झालेली आहे। काल रात्रभर मुंबईमध्ये पावसाने जोर धरलेला होता, त्यामुळे रेल्वे मार्गावर पाणी आलेलं आहे। अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सध्या धीम्या गतीने सुरू आहे। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, आता नेमके तुम्ही कुठे आहात आणि काय स्थिती आहे मुंबईत? मी सध्या उभा आहे रेल्वे मार्गावर, त्या ठिकाणी पूर्ण वाहतूक जी आहे, रस्ते वाहतूक होत असताना मी सध्या त्याच मार्गावर आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक जे चालक आहेत ते या पाण्यातून वाट काढताना आपल्याला पाहायला मिळते। हा संपूर्ण मार्गावर जे आहे ते पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळते। कुर्ल्याच्या दरम्यान आणि सायंच्या दरम्यानची वाहतूक जी आहे ती आपण पाहू शकतो। पाणी जे आहे ते या मार्गावर भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर एकंदरीत पाहिलं तर जो काल मध्यरात्रीपासून मुंबईमध्ये पाऊस सुरू झाला, यामध्ये सकाळपर्यंत जे आहे ते 300 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद जी आहे ती झालेली जी आहे ते सांगण्यात आलेलं आहे महापालिकेकडून। आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर मुंबईची लाईफलाईन असेल, म्हणजे मध्य रेल्वे, लोकल सेवा असेल किंवा वाहतूक सेवा, रस्ते सेवा, या संपूर्ण विस्कळीत झालेला आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर अनेकांच्या गाड्या ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी बंद पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्यामुळे धक्का मारत जे आहे ते या पाण्यातून हा प्रवास जो आहे तो या ठिकाणी प्रवाशांना करावा लागतो। आणि पावसाचा जोर जो आहे तो देखील काहीसा प्रमाणात जो आहे तो वाढताना पाहायला मिळतो। पाऊस जो आहे तो आपल्याला येताना पाहायला मिळतो। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर सध्याची ही परिस्थिती जी आहे ती मुंबईतील कुर्ला आणि सायन परिसरातली पाहायला मिळते। त्यामुळे लोकल सेवा जी आहे ती देखील या ठिकाणी मध्य रेल्वेची विस्कळीत पाहायला मिळते। हर्बल लोकल सेवा जी आहे ती देखील विस्कळीत पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच असं चाकरमान्यांना आणि प्रवाशांना हा त्रास झालेला पाहायला मिळतो। त्याचबरोबर ज्या महापालिकेच्या शाळा आहेत त्यातल्या पहिल्या सत्राची शाळा जी आहे त्यांना देखील सुट्टी जी आहे ती महापालिकेने जाहीर केलेली आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर आता विद्यार्थ्यांना, पहिल्या सत्रातील विद्यार्थ्यांना जे आहे ते सुट्टी जाहीर केलेली आहे। मात्र आता दुसऱ्या सत्राची पालिका दुसऱ्या सत्रासाठी नेमकं काय निर्णय घेते ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र शाळांना पहिल्या सत्राची सुट्टी असली तरी देखील आता कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना याच्या जे आहे ते
त्रास जो आहे तो या संपूर्ण परिस्थितीचा पाहावा लागतो. निश्चितपणे खूप कुठेतरी आपण महत्त्वाचे जर पाहिलं अपडेट्स तर आहेत याआधी धनंजय. सायन कुर्ला परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शाळांना पहिल्या सत्रातल्या सुट्टी देण्यात आलेली आहे. दुसऱ्या सत्राबाबतचा निर्णय अपेक्षित आहे. काय नेमका निर्णय प्रशासन घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद धनंजय या माहितीबद्दल.